नमस्कार. आज आपण झणझणीत कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचे जिरे पावडर, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये चांगले मिक्स करून घ्यावेत. अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी 2 गड्डे लसणाच्या पाकळ्या घेऊन खलबत्त्यात त्याला चांगले ठेचून घेऊ. एका मोठ्या भांड्यात कुरकुरीत भाजून चाळलेले मुरमुरे घेऊ. आता एका कढईत तेल घेऊन तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घेऊन त्याला मंद आचेवर कलर बदलेपर्यंत चांगले तळून घेऊ. शेंगदाणे तळून झाले की त्याला भाजलेल्या मुरमुऱ्यात टाकू. त्याच तेलामध्ये आवडीनुसार भाजलेली चणा डाळ घेऊन त्याला मंद आचेवर तळून घेऊ. भाजलेली चणा डाळ तळून झाल्यानंतर त्याला मुरमुऱ्यामध्ये घालू. त्याच तेलामध्ये आपण आता फोडणी तयार करायला घेऊ. गरम तेलामध्ये मोहरी घालू. मोहरी चांगली तळतळली की त्यामध्ये जिरे घालू. जिरे भाजले की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालू. लसूण चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. लसूण चांगला खरपूस भाजून झाला की त्यामध्ये कढीपत्ता घालू. कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. आता त्यामध्ये 2 स्पून हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आणि तयार केलेला मसाला घालून चांगले परतून घेऊ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ घातल्यानंतर परत एकदा त्याला चांगले परतून घेऊ. आता ही तयार झालेली गरमागरम फोडणी मुरमुऱ्यामध्ये घालून त्याला चांगले मिक्स करून घेऊ. मुरमुरे चांगले मिक्स करून झाले की त्यामध्ये गरमच असताना आवडीनुसार पिठी साखर घालून त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आता ही आपली मस्त आणि चविष्ट अशी झणझणीत भडंग तयार आहे. त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार कांदा, टॅमॅटो आणि थोडा फरसाण घालून त्यावर लिंबू पिळून आणि थोडीशी कोथिंबीर घालून भेळ म्हणून पण तुम्ही खाऊ शकता.